आपल्या भारतात महाराष्ट्रामध्ये नवनाथांची अनेक मंदिरे आहेत. तेथे प्रत्यक्ष नवनाथांनी तपश्चर्या केल्या अशी ठिकाणे आहेत आणि अखेरच्या क्षणी समाध्या घेतल्या. परंतु नवनाथांची निर्मितीच का झाली ते आपण आज या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा. ज्यावेळेस सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग हे तिन्ही युगे संपल्यानंतर कलियुगाला आरंभ झाला, त्यावेळी या पृथ्वीवर हाहाकार माजला होता. न्यायासाठी कोणीच लढत नव्हते. देवांची भक्ती कोणी करत नव्हतं. देवाला न मानणारी मनुष्य निर्माण झाली. आई वडिलांना न मानणारे मुले तयार व्हायला लागली. देव नाही म्हणणाऱ्यांची संख्या वाढू लागली. आणि त्याच वेळी त्यांनी सृष्टी तयार केली. असे ब्रह्मा, विष्णू, महेश तिन्ही देव एकत्र आले. त्यांनी एक सभा घेतली की पृथ्वीवर लोक देवाची भक्ती करू लागली पाहिजे. सत्यासाठी लढणारी लोक तयार झाली पाहिजे. लोक भक्ती मार्गाला लागली पाहिजे. आणि त्यासाठी भगवान विष्णूने सांगितलं, नवनारायणांना प्राचारण केले की नारायणांनो, तुम्ही पृथ्वीवर जा, हे सगळे कार्य करा. बांधवांनो, नवनाथ म्हणजे नवनारायण. नवनाथांच्या पैकी प्रथम नाथ म्हणजे मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, चरपटीनाथ, नागनाथ, भर्तरीनाथ, रेवणनाथ, गहिनीनाथ असे नवनारायण आहेत. या नवनारायणांपैकी मच्छिंद्रनाथांची निर्मिती कशी झाली हे आपण पाहणार आहोत. तक्ष नावाचा राजा याने मोठा यज्ञ ठेवला होता. त्या यज्ञाला सर्व देवी देवता, ब्रह्मा, विष्णू, महेश, 33 कोटी देव तसेच राक्षसही हजर होते. त्यावेळेस या यज्ञ चालू असताना तेव्हा या यज्ञातून पार्वती माता स्वरूप अतिशय सुंदर अशी स्त्री यज्ञातून बाहेर आली आणि या सुंदर स्त्रीकडे पाहून ब्रह्माचे वैर्यपतन झाले. ब्रह्मदेवताला लाज वाटली, कोणीतरी पाहेल आपल्याकडे, म्हणून ब्रह्मदेवाने ते वैर्य त्याच्या पायाने पुसून टाकले. पण जे होणारी गोष्ट आहे ती होणारच. हे चक्र आहे, ते कोणीही थांबू शकत नाही. यज्ञ झाल्यानंतर यज्ञाला जी पाने, फुले, फळे होती आणि याच्याबरोबर हे वैर्य पुसून गेले आणि ही सगळी पाने, फुले, फळे यमुना नदीमध्ये अर्पण करण्यात आली आणि त्यावेळी हे वैर्य एका माशाने गिळले. त्याच माशाच्या पोटामध्ये काही दिवसांनी गर्भ वाढू लागला. एके दिवशी शिव पार्वती कैलास पर्वतावर असताना पार्वती शिवाला म्हणते, तुम्ही जो मंत्र जपत असता त्याचा मला अनुग्रह द्यावा. हे ऐकून शिव पार्वतीला म्हणाले, मी तुला त्या मंत्राचा उपदेश करेन, पण यासाठी एकांत स्थान पाहिजे. ज्या एका मच्छीने ब्रह्मवैर्य गिळून यमुनेत प्रवेश केला होता, ती गर्भिणी जवळच पाण्यात होती. तिच्या पोटातील तो गर्भ मंत्र ऐकत होता. त्यामुळे त्या शुद्ध ज्ञान प्राप्त झाले व द्वैतभाव नाहीसा होऊन तो ब्रह्मस्वरूप झाला. उपदेश संपल्यावर शंकराने पार्वतीस विचारले, उपदेशाचे सार काय समजले? इतक्यात मच्छिंद्रनाथ गर्भातून म्हणाले, सर्व ब्रह्मस्वरूप आहे. हा ध्वनी ऐकून शंकराने तिकडे पाहिले, तेव्हा मच्छीच्या पोटी कविनारायण संचार केल्याचे समजले. मग त्या शंकराने सांगितले की तुला माझा उपदेशाने ऐकल्यामुळे पुष्कळ लाभ झाला आहे, परंतु हाच उपदेश मी तुला दत्तात्रयाकडनं करवीन. यास्तव तू पुढे बद्रिकाश्रमास ये, तेथे मी तुला दर्शन देईल. असे सांगून पार्वतीसह शंकर कैलासास गेले. मच्छिंद्रनाथ मच्छीच्या पोटामध्ये तोच मंत्र जपू लागले. पूर्ण दिवस भरल्यानंतर त्या मच्छीने अंडे नदीतीरी टाकून ती पाण्यात निघून गेली. पुढे काही दिवसांनी पक्षी मासे धरण्यास यमुना तीरी आले. त्यांनी ते अंडे पाहिल्यावर लगेच त्यांच्या तीक्ष्ण चोचीने फोडले. तेव्हा त्यांची 2 टरफले झाली व एका टरफल्यात बालक पाहून व त्याच्या कर्कश रडण्याच्या आवाजाने ते तेथून निघून गेले. पुढे कामिक नावाच्या कोळ्याने पाहिले. त्यात सूर्यासारखे तेजस्वी बालक पाहून त्याचे अंतःकरण कळवळले आणि त्याला वाटले, या कोमल बालकास कोणीतरी मारेल. इतक्यात आकाशवाणी झाली की हा साक्षात कविनारायण अवतार आहे. या बालकास तू तुझ्या घरी घेऊन जा, नीट संरक्षण कर व त्याचे नाव मच्छिंद्रनाथ असे ठेव. याच्याविषयी तू मनात कोणतीही शंका आणू नको. ते ऐकून कोळ्याने बालकास त्याच्या घरी नेले.
व आनंदाने त्याच्या पत्नीला सांगितले की हा मुलगा आपल्याला ईश्वराने दिला आहे. त्याने त्याला अति आनंदाने स्तनाशी लावले. तिला पाहणा फुटला. मुलगाही दूध पिऊ लागला. मग त्याला अंघोळ घालू पाण्यात झोपवले. आधीच त्या दाम्पत्याला मूल व्हावे अशी आशा लागली होती. तशाच पुत्ररत्न प्राप्त झाले. यामुळे त्यांना आनंद झाला. हा मच्छिंद्रनाथांचा जन्म झाला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.